हॅलो, सुप्रभात. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. दिवसाची सुरुवात देवपूजेने झाली. दोघांनी मिळून देवपूजा केली, त्यामुळे घरात खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. आज दोघांचाही सुट्टीचा दिवस होता, म्हणून कामे वाटून घ्यायचं आम्ही ठरवलं. पण देवपूजा मात्र दोघांनी मिळूनच करायची हे आमचं ठरलंच होतं. एकदा का देवपूजा झाली, त्यानंतर गॅलरीमध्ये आम्ही थोड्या वेळ ती बसलो होतो आणि वातावरण इतकं सुंदर झालं होतं की लगेच दोघांच्याही मनात आलं की आपण चहा पिला पाहिजे. आता तुम्हाला माहितीच आहे की आम्ही चहा बंद केला आहे, त्यामुळेच इथं आमची भांडणं चालू होती की आता चहा कोणी बनवायचा, तू बनव की मी बनव. शेवटी आमचं ठरलं, अर्जुन चहा बनवणार आणि मी नाश्त्याची वगैरे तयारी करणार. तेवढ्यातच डोरबेल वाजली आणि दूधवाले भैया प्रकट झाले होते. मस्त म्हटलं आता चला चहाचा बेत केलाच आहे तर अर्जुनचा हातचा आज चहा पिलाच पाहिजे. आता आमच्या घरामध्ये इतके व्हरायटीचे लोक आहेत, काही जणांना चहा लागतो, काही जणांना कॉफी लागते, तर त्यांच्यानुसार बनवायचं होतं. फायनली नवऱ्याने चहा बनवला, पण त्यापूर्वी माझे कप बघा किती सुंदर दिसत आहेत. हे मी नेस्टेशियामधून घेतले होते. एकदम प्रीमियम क्वालिटीचं सिरॅमिक आहे याचं आणि ना एकदम स्मूथ फिनिश सुद्धा. चहा कॉफी यामध्ये पिताना इतकं एस्थेटिक वाटतं ना, आणि कम्फर्टेबल हँडल सुद्धा दिलेलं आहे याला. आणि या कपासोबत ज्या बशा रिसीव्ह झाल्यात ना, त्या तर मला खूप जास्त आवडल्या. सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत मारत छान चहा एन्जॉय केला. आता काही लोक बाकी होते की ज्यांना चहा आवडत नव्हता, आता त्यांच्यासाठी कॉफी बनवायची होती. अर्जुन बोलले की मीच कॉफी बनवतो. म्हटलं ठीक आहे, माझं काम अजूनच सोपं झालं. काम सोपं झालं असं वाटलंच होतं, पण कशाचं काम कमी होतं. अर्जुनला कंपनीसाठी तरी मी तिथे उभी पाहिजेच असते. जरी मला काही कामं नसली तरी त्यांच्या बाजूला मला ते थांबवूनच घेतात. सुट्टीचा दिवस असल्यामुळं निवांत सगळी कामं चालू होती. आता मस्त पप्पासाठी आणि सृष्टीसाठी अर्जुनच कॉफी बनवत होते. आम्ही ज्यामध्ये चहा पिला त्या कपांबद्दल तर सांगितलं. कॉफी नेहमी मी याच कपामध्ये सर्व करते. इतके हाय क्वालिटीचा ग्लास आहे आणि इझी टू क्लीन आहे. आणि आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना अशा सुंदर कपामध्ये दिल्यानंतर त्यांनाही भारीच वाटतं. आता मी तर हे कप कॉफीसाठी केलेत, पण तुम्ही काहीही मॉकटेल, टी, कॉफी काही यामध्ये देऊ शकता. अशी सकाळचे अर्धा तास तर आमचा चहा कॉफी यामध्येच गेला. त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागलं पाहिजे, पण त्याआधी अर्जुनचं चाललं होतं की आज नाश्त्याला पोहे बनव. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मदत केली तर नक्कीच पोहे बनवेन. म्हणून फ्रीजमधून सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे काढायला लावल्या त्यांना. आणि सिरियसली या माणसाला एवढे जास्त पोहे आवडतात ना की कायच सांगू. त्यासाठी ना मी नेहमी तयारच असते. कोणत्याही वेळेला ते पोहे कर असं बोलू शकतात. त्यामुळं सगळं मी कंटेनरमध्ये आधीच रेडी करून ठेवलेलं असतं. आणि हे जे कंटेनर आहेत ना, हे सुद्धा मी नेस्टेशियामधून ऑर्डर केलेले आहेत. एकदम एअरटाईट ह्याचं झाकण असतं आणि या कंटेनरचा बेस ग्रूड आहे, त्यामुळे ना खूप जास्त काळापर्यंत फूड जे आहे ते फ्रेश राहतं. ग्लास सुद्धा एकदम ड्युरेबल आहे आणि फूड सेफ आहे. माझ्या घरामध्ये तर इतके जास्त भाजीपाला फ्रूट्स वगैरे असतात, त्यामुळं मला एक घेऊन तर चालणार नव्हतं. त्यामुळं मी वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे ग्लासचे जार ऑर्डर केले. आणि हा तुम्हाला कांदा चिरत असताना चॉपिंग बोर्ड दिसतोय गाईज, तो सुद्धा मी नेस्टेशियामधून ऑर्डर केलाय. म्हणजे यावरून कळालं असेल की नेस्टेशियाचे प्रोडक्ट मला किती जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा ना हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड एकदा नक्की यूज करून बघा. प्रीमियम स्टेनलेस स्टील यूज केलेला आहे. यामध्ये नॉन पोर्स सरफेस आहे, त्यामुळं ना घाणेरडा वास येत नाही, स्टेन पडत नाही आणि याला गंज लागायची सुद्धा भीती नाही. आपल्याला सुट्टी असो की जॉबवरती जायचं असो, घरातली कामं तर करून जावीच लागतात. पण त्यातली त्यात आपलं घर एस्थेटिक सुंदर असेल ना, तर काम करायची सुद्धा आपल्याला जास्त उत्सुकता आणि एनर्जी येते. आता हा मसाला डब्बा बघा, मी नुकताच ऑर्डर केला होता आणि त्यामध्ये हे इतकं सुंदर दिसत होतं जेव्हा मी सगळे मसाले वगैरे त्यामध्ये भरून ठेवले होते. आता तुम्हाला परत सांगायची गरज नाही की हा डबा सुद्धा मी नेस्टेशियामधून ऑर्डर केला आहे. आता खूपदा असं होतं की मला मॉर्निंग माझं रुटीन जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करणं होतच नाही. पण आज सुट्टी असल्यामुळे सगळे डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ बनवूनच माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करते. आता अर्जुन इथे अचानकच ऑफिसचं काम करत बसले. सुट्टी म्हटले पण अचानक काम आल्यावर लॅपटॉप त्यांना काढावंच लागतं. तेवढ्यात माझे पोहे पण तयार झाले. इतका सुगंध सुटला होता सगळ्या घरभर या पोह्यांचा. त्यानंतर मी सगळ्यांना पोहे सर्व करण्यासाठी या प्लेट्स काढल्या. घरामध्ये जास्त तर मला एस्थेटिक गोष्टीच आवडतात, त्यामुळेच ह्या मी प्लेट्स घेतलेल्या आहेत. सॉफ्ट पेस्टल पिंक कलर मी घेतलाय आणि ड्युरेबल सिरॅमिक्स पासून बनलेल्या आहेत. 10 इंच साईज आहे याची. आणि एकदम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लीन करायला ह्या खूप जास्त सोपा आहेत आणि यावरती हळदीचा असो किंवा दुसरा कुठलाही डाग या प्लेट्स वरती पडत नाही. आता एवढं काम करून मी तर थकूनच गेली होती आणि काही दिवसापासून ना माझा हेअर फॉल सुद्धा होत होता. तेव्हापासून ठरवलंय की आता बॉडीला खूप जास्त हायड्रेटेड ठेवायचं. आता सतत ग्लासाने पाणी घेऊन तर पिणं होत नाही, त्यासाठीच मी हे सोल्युशन निवडलं. मी छान असं हे नेस्टेशियामधून टम्लर ऑर्डर
केलं जे की 1200 ml आहे आणि माहितीये आतल्या पाण्याचं हे टेम्परेचर सुद्धा मेंटेन करून ठेवतं. स्पिल रेजिस्टन्स आहे आणि गाडीमध्ये वगैरे कुठेही आपण हे कॅरी करू शकतो. निवांत थोडा वेळ बसलेच होते की नवऱ्याचं चालू झालं, आता जेवायची तयारी लवकर करून घे म्हणजे आपल्याला निवांत कुठेतरी बाहेर फिरायला जाता येईल. मग काय लगेचच भाजीची तयारी करायला सुरुवात केली. आता मध्ये मध्ये हे नवऱ्याचं लुडबुड करणं तर चालूच असतं. तसं बघायला गेलं तर ते असल्याशिवाय मला सुद्धा करमत नाही. मला तर आजकाल असं वाटायला लागले की माझा दिवसातला अर्धा दिवस तरी माझा किचनमध्ये जात असणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं सुद्धा असंच होत असणार आहे. म्हणून पटापट आधी शेंगा चिरून घेतल्या, कारण की आज आमच्याकडे शेंगाची भाजी बनणार होती. पण ना भरपूर शेंगा मी विकत बाजारातून आणल्या होत्या. जेवढ्या लागणार तेवढ्या तर घेतल्या, पण उरलेल्या शेंगा मस्त ह्या कंटेनरमध्ये भरून घेतल्या आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आता ह्या कंटेनरमुळे ह्या खूप दिवस सेफ राहणार आहेत. आणि माझ्या घरातल्यांना ना सगळ्यांना माझ्या बनवलेल्या पोळ्या तर खूप जास्त आवडतात. पण माझं सगळं क्रेडिट जातं ह्या तव्याला. मी हा नॉनस्टिकवाला इंडक्शन सेफ असा तवा यूज करते. हनीकोमचा तवा आहे. ॲक्च्युली यावरती आपण डोसा बनवू शकतो, पराठे बनवू शकतो, पोळ्या बनवू शकतो. त्यामुळे ऑल इन वन असा मी हा तवा घेऊन टाकला. सगळीकडे हीट एकदम सेम डिस्ट्रीब्यूट होते. हनीकोम सारखं सरफेस असल्यामुळे अजिबात यावरती पोळ्या पराठे चिटकून बसत नाहीत आणि आपल्याला तेल सुद्धा कमी लावावं लागतं. आता सगळा स्वयंपाक झाला होता, छान जेवणं झाली आणि त्यानंतर काय निवांत बसायला कोणाला आवडतं. त्यामुळे आम्ही तिघांनी ठरवलं की चला आपण काहीतरी पेंटिंग करूया, काहीतरी क्रिएटिव्ह काम करूया. म्हणून मग फटाफट आम्ही इथं पेंटिंग करायला सुरुवात केली. तसं तर मेन पेंटिंग सृष्टीच करत होती. आम्ही दोघं मात्र मध्ये मध्ये लुडबुड करणं आमचं चालू होतं. चला आता मला तर काही काम नव्हतं म्हणून मी स्नॅक्स खात खात ना तिच्यासोबत मस्त पेंटिंगचा मजा घेत होते. आता हे स्नॅक्स मी अशा कंटेनरमध्ये ठेवते जेणेकरून ते आपले स्नॅक्स खराब होत नाहीत. एकदम एअरटाईट लीड असली पाहिजे आणि ट्रान्सपरंट ग्लास आहे माझ्या या कंटेनरचा. स्नॅक्स ड्रायफ्रुट्स आपण याच्यामध्ये ठेवू शकता. बघा असा काहीसा दिवस गेलेला आहे. दिवस म्हणण्यापेक्षा सकाळच. त्यानंतर दिवसभर मी आराम केला आणि जो आमचा सकाळीच बाहेर जायचा प्लॅन होता तो आमचा फायनली रात्रीच्या वेळेला एक्झिक्यूट केला. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.